जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्व संस्कृत प्रेमींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. किती वेगवेगळ्या कथा आहेत पहा आपल्याकडे. त्या कथांच्या माध्यमातून किती वेगवेगळे संदेश, किती वेगवेगळे बोध आपल्याला दिलेले असतात. महाभारतातली एक कथा आहे. कौरव आणि पांडवांचे गुरु असणारे द्रोणाचार्य, कृपाचार्यांची भगिनी असणारी देवी कृपी ही त्यांची पत्नी, या दोघांचं अपत्य अश्वत्थामा. त्या अश्वत्थाम्याच्या बालपणीची एक कथा आहे. ज्यावेळी अश्वत्थामा लहानसा होता त्यावेळी द्रोणाचार्यांकडे प्रचंड दारिद्र्य आहे. अर्थात हे दारिद्र्य कसं आहे, स्वीकृत आहे. लक्षात घ्या, ज्ञान साधनेमध्ये लक्ष्मीच्या मागे न लागता आपली उपासना अनुष्ठान करत राहणे ही प्रवृत्ती जेव्हा होती तेव्हाच ते दारिद्र्य आहे. पण त्या लेकराला काय संबंध, घरामध्ये अन्न नाही, घरामध्ये दूध घेण्याकरता एक गाय सुद्धा नाही. मग अशा वेळा ती कृपी पाण्यामध्ये पीठ कालवायची आणि अश्वत्थाम्याला पाजायची. दूध म्हणून पांढऱ्या रंगाचं दिसतं, अशा अर्थाने ती कथा आहे. ती कथा तशीच खरंच आहे की नाही, प्रत्येक गोष्ट हे समजून घेण्यापेक्षा त्यातलं जे भाव आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. तिने तसं ते दूध पाजलं. बरेच दिवस अश्वत्थामा दूध तसंच पितोय. त्याला वाटतंय दूध असंच असतं. त्यांनी चवच घेतलेली नाही खऱ्या दुधाची. असंच दूध त्याला मिळतंय. तो म्हणतो दूध असंच असतं. अनेक दिवस घेतलं. एक दिवस कधीतरी राजवाड्यात म्हणा किंवा अन्य कुठेतरी गेला, की कोणत्या तरी मित्राकडे गेला. त्या मित्राच्या आईने त्या मित्राला दूध दिलं, त्याच्यासोबत यालाही दिलं आणि याला खऱ्या दुधाची पहिल्यांदा चव कळली. पंचायत पुढे निर्माण होते. जेव्हा आता घरी आला, घरी आल्यानंतर आईने रोजच्या प्रमाणे दूध दिलं. हा प्यायलाच तयार नाही. का? कारण आता त्याला खऱ्या दुधाची चव कळलेली होती. आणि एकदा खऱ्या दुधाची चव कळली ना की मग पीठ भरलेल्या पाण्याने युक्त असलेलं ते जे पेय ज्याला दूध म्हणून दिल्या जात होतं त्याला माणूस स्पर्शही करत नाही, हा बोध समजून घ्या. म्हणजे मग त्यात पुढे काय झालं, द्रुपदाकडे ते कसे गेले, त्यांनी कशा पद्धतीने गाय मागितली, द्रुपदाने कसा अपमान केला, ही सगळी कथा आपल्याला सोडून द्या. आता कामाची नाहीये, आपल्या कामाची गोष्ट आहे. एकदा खरं दूध प्यायला मिळालं की नंतर तो अश्वत्थामा खोट्या दुधाला म्हणजे पाणी आणि पिठाला तोंडही लावत नाही. हा जो भाव आहे तो समजून घ्या. तोपर्यंतच तो या गोष्टीला आस्वाद्य समजतो, तोपर्यंतच तो अशा खोट्या गोष्टीला स्वीकारतो जोपर्यंत खरी चव कळत नाही. हा भाव एकदा लक्षात घेतला ना की मग आपल्याला त्या कथेचा उपयोग समजतो. नेमकं ते सांगणार एक सुंदर सुभाषित, एक सुंदर अन्योक्ती आपल्या समोर, पारिजातकान्योक्ती. पारिजातक नावाचा अत्यंत दिव्य अशा प्रकारचा वृक्ष आहे. कुठून निर्माण झाला? आपल्याकडे कथा आहे समुद्र मंथनाची. त्या समुद्र मंथनातून जे 14 रत्न निघाले असं वर्णन आहे. ते 14 रत्न त्यातलं एक रत्न आहे पारिजातक, हा वृक्ष. हा तिथून पुढे देवराज इंद्राकडे गेला. नंदनवनामध्ये त्या नंदनवनाची शोभा वाढवणारा कल्पवृक्ष म्हणून त्याचं वर्णन आपल्या समोर आलं. हा संदर्भ एवढ्या करता सांगतोय की हे सगळे पौराणिक संदर्भ लक्षात नाही घेतले ना तर आपल्याला अनेकदा अनेक गोष्टी लक्षातच येत नाहीत. म्हणजे विचित्र अर्थाने उलट वाटू शकतात की काय वर्णन चाललेलं आहे जर हे मागचे संदर्भ नसतील. एक लहानसं उदाहरण देतो. रत्नावली नावाची एक सुंदर नाटिका आहे, श्री हर्षदेवांनी लिहिलेली. श्री हर्षांच्या या रत्नावली नाटिकेमध्ये एक प्रसंग येतो. राजा उदयन आहे, त्याची ही नायिका रत्नावली. त्या रत्नावलीचा हात जेव्हा तो हातात घेतो तेव्हा त्यांनी एक मस्त वाक्य वापरलेलं आहे. तो मस्त वाक्य वापरतो, तुझा हात हातात घेतल्यानंतर मला पारिजातकाच्या पालवीसारखा वाटत आहे. वर्गामध्ये जेव्हा हा विषय येतो तेव्हा शिकवताना मी विद्यार्थ्यांना गमतीने विचारतो, म्हटलं पारिजातकाचं झाड कधी पाहिलंय का रे? मुलं म्हणाले हो. म्हणलं मला सांगा त्याचे पानं कसे असतात? मुलं म्हणाले सर अत्यंत रखरखीत असतात, अत्यंत कठोर अशा प्रकारचे असतात. म्हणजे मग मला सांगा, तुझा हात हातात धरल्यानंतर मला पारिजातकाच्या पालवीची आठवण येते असं जेव्हा राजा म्हणतो तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचंय? राजकन्येचा हात अत्यंत सुकुमार असणार आहे, नाजूक असणार आहे, त्याला पारिजातकाच्या पालवीची आठवण काय यावी? इतका रखरखीत तर तो नाहीये. एखादा धुणं भांडे करणाऱ्या महिलेचा असा हात असू शकतो, घरकाम करणाऱ्या किंवा सतत मेहनतीचं श्रमाचं कार्य करणाऱ्या व्यक्तीचा हात खरखरीत असू शकतो. राजकुमारीचा कसा असेल? म्हटलं तरी तो म्हणतोय की मला तुझा हात हातात घेतल्यानंतर पारिजातकाच्या पालवीसारखा वाटतोय. याच्यामध्ये त्याचा बाह्य विचार नसतो करायचा,
करायचा. बाह्य विचार आहे रखरखीत असणे, तो नाही समजून घ्यायचा आहे. पारिजातक हा कल्पवृक्ष आहे आणि तो स्वर्गातल्या नंदनवनात आहे. हा संदर्भ लक्षात घेतला ना की मग अर्थ नेमकेपणाने कळतो की तुझा हात हातात घेतल्यावर मला स्वर्गात असल्यासारखं वाटतंय आणि तू जणू काही माझ्यासाठी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी कल्पवृक्ष स्वरूपाची आहे, हे राजाला म्हणायचंय. हा अर्थ जोपर्यंत आपण समजून घेणार नाही ना, वरपांगी अर्थ गोंधळ करू शकतात. सहज पारिजातकाचा विषय निघाला म्हणून ही गोष्ट आपल्या समोर सांगितली. इथे पारिजातकाचं वर्णन करताना आपल्या समोर सुभाषितकारांनी शब्द वापरला, पारिजात तरुम यावत. तरु म्हणजे वृक्ष, पारिजातकाचा वृक्ष, यावत म्हणजे जोपर्यंत, न लभेत मधुव्रता. हा भुंग्याकरता वापरलेला शब्द आहे पण किती गोड शब्द आहे लक्षात घ्या. मधुव्रत म्हटलं, मधु प्राशन करणे हे त्याचं व्रत असलं पाहिजे. भुंग्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. तुम्ही आम्ही जर समजा एखादं फूल हातात घेतलं, नाजूक प्रकारातलं, जाई जुई चमेली किंवा ज्या पारिजातकाचा विषय चालू आहे ते पारिजातकाचं फूल थोडा वेळ जरी हातात धरलं ना तर ते कोमेजून जातं. तुमची माझी उष्णता त्याला सहन होत नाही. बोटाने उचलायला गेलं तर पाकळ्या तुटायची वेळ येते. पण हे सगळं करत असताना लक्षात घ्या, त्या याच्यामधला रस जेव्हा भुंगा घेतो तेव्हा तो एवढा मोठा काळा भुंगा त्या फुलावर जेव्हा बसतो तेव्हा ते फुल का नाही कोमेजत? तर त्याचं उत्तर शांतपणे समजून घ्या, तो भुंगा त्या फुलावर बसतच नाही. कमळासारख्या काही फुलांमध्ये बसतो पण हे जे बारीक फुलं सांगितले आता, नाजूक फुलं, त्याच्यावर तो बसत नाही. मग तो काय करतो? तर त्याचं उत्तर आहे, तो हवेतल्या हवेत उडत मध्ये फक्त नांगी घालतो आणि त्यातून फक्त मध काढून घेतो. सुकत काय असतात? पाकळ्या सुकत असतात. लक्षात घ्या, पार्थिव सुकत असतं. तो मधाचा म्हणजे अपार्थिवाचा स्वीकार करतो. हा भाव त्याच्यातला समजून घ्यायचा आहे. मध अर्थात शेवटी पार्थिवच आहे पण त्यातला भाव लक्षात घ्या. पाकळ्यांपेक्षा तो सनातन आहे, टिकणारा आहे, चिरंतन आहे या अर्थाने समजून घ्या. तो मकरंद फक्त उचलतो, चांगलं तेवढं उचलतो, सुकणारं सोडून देतो. हा भाव लक्षात घ्या म्हणजे आपल्याला ते नेमकेपणाने लक्षात येईल. आणि म्हणून त्याच्या स्पर्शाने फूल सुगंधितच राहतं, फूल टवटवीतच राहतं, कारण तो त्या पार्थिव गोष्टींना, सुकणाऱ्या गोष्टींना स्पर्शच करत नाही. हा भाव एकदा व्यवस्थित लक्षात घेतला ना की मग आपल्याला त्या मधुव्रताचं हे लक्षात येतं. त्याचं मधग्रहण करणे याचा अर्थ चांगलेपणा स्वीकारणे हे त्याचं व्रत आहे. व्रत असलं पाहिजे, नियमितता असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, व्रत प्रेमाने करायची गोष्ट आहे, आनंदाने करायची गोष्ट आहे. जबरदस्तीचा खेळ नाहीये तिथे. आपणहून स्वीकारलेलं स्वीकृत व्रत हा जो भाव आहे, की घेतले नच व्रत हे आम्ही अंधतेने, हा जो भाव आहे अंधतेने नाही घेतलेला आहे, विचारपूर्वक स्वीकारलेला आहे. ही जी भूमिका आहे तशी भूमिका असली पाहिजे मधुव्रताची. मधुव्रत म्हणजे भुंगा, हा त्याचं प्रतीक आपल्या समोर सांगितला. तो मधुव्रत काय करतो? पारिजात तरुण यावत न लभेत मधुव्रता. हा जोपर्यंत त्याला पारिजातकाचं हे झाड प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याची अवस्था कशी आहे? भ्रमणम तावत एव अस्य कुंजे कुंजे तरौ तरौ. किती मजेदार रचना सांगितली लक्षात घ्या. जोपर्यंत त्याला पारिजातकाचं झाड प्राप्त होत नाही तोपर्यंत तो कुंज कुंज म्हणजे जिथं झाडांचा समूह आहे, आपण बाग म्हणू शकतो, त्या बागेत तो फिरत राहतो. तरौ तरौ प्रत्येक झाडावर फिरत राहतो. का? कारण जोपर्यंत पारिजातक मिळत नाही तोपर्यंत त्याची भटकंती अशी चालू असते. किती वेगवेगळ्या अर्थाने आपल्या समोर ही रचना सांगितली लक्षात घ्या. आपल्याला रचना सांगताना उपनिषदकारांनी तत्वज्ञान सांगितलं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्निबोधत. उठ, जागा हो. आता मजेदार रचना आहे. जेव्हा याच्यावर विवेचन करायचा वेळ येतं तेव्हा मी विद्यार्थ्यांच्या समोर एक मजेदार शब्द वापरत असतो, उत्तिष्ठत उठा, जाग्रत जागे व्हा. म्हटलं दोन गोष्टी का सांगितल्या? उठा आणि जागे व्हा. वास्तविक लक्षात घ्या, उठला आहे की जागा आहे असा जर प्रश्न विचारला तर आपण आता उठलेलो आहोत की जागे आहोत? त्याचं उत्तर आहे दोन्ही म्हणू शकतो आपण. मग वेगवेगळे का वापरले? उठणे आणि जागे होणे एकाच अर्थाचे शब्द आहेत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. लक्षात घ्या, संवाद आपल्याला घरातला एक मजेदार सांगतो. आई एखाद्या मुलाला सांगते उठ, तो आतमधून पलंगाच्या वरच पडलेल्या अंथरुणातूनच पांघरून पांघरलेलंच असताना आतून वापरतो जागाच आहे.
आता दोन मधला फरक लक्षात या. आई जेव्हा उठ म्हणते तेव्हा ती शारीरिक प्रक्रिया अपेक्षित आहे आणि जाग्रत ही मानसिक प्रक्रिया अपेक्षित आहे. तो झोपलेला नाहीये, तो म्हणतो मी जागाच आहे, आणि आई मात्र म्हणते उठ आहे. त्या दोन मधला फरक लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला संबंध लक्षात येतील या शब्दांचे. उठ याचा अर्थ पहिली शारीरिक पातळीवर जागृती, मग जाग्रत मानसिक पातळीवर जागृती, आणि काय कर, प्राप्य वरा निबोधत. जोपर्यंत ध्येय प्राप्ती होत नाही तोपर्यंत शांत बसू नको. हा जो उपनिषदाचा संदेश आहे ना, तो इथे वापरलाय भ्रमराच्या रूपामध्ये. जोपर्यंत पारिजातक मिळत नाही तोपर्यंत भ्रमंती सुरू ठेवली पाहिजे. अत्यंत श्रेष्ठ असं तुमचं माझं ध्येय असलं पाहिजे, आणि जोपर्यंत त्या ध्येयाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आराम नावाची गोष्ट, आराम हराम है या वाक्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. शांतता नाही. जोपर्यंत भगवान रामाचं कार्य पूर्ण होणार नाही तोपर्यंत आराम करणार नाही, असं म्हणणारे हनुमंत आपल्याला भेटतात. जेव्हा समुद्रातून तो मैनाक पर्वत बाहेर येतो आणि मैनाक पर्वत म्हणतो थोडा वेळ आराम कर, भगवान हनुमंत सांगतात राम कार्याला निघालोय, आराम नावाची गोष्ट नाही करणार. हा जो भाव आहे तो तिथे समजून घ्यायचा आहे. उच्च ध्येय असेल, श्रेष्ठ ध्येय असेल, अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचं काहीतरी आपलं उदात्त अशा प्रकारचं काहीतरी उद्दिष्ट असेल, तर त्या उद्दिष्टाच्या प्राप्तीपर्यंत, ते उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आराम नावाची गोष्ट नाही. तोपर्यंत भटकंती चालत राहणार आहे. अर्थात दुसरा अर्थ आहे त्याच्यामध्ये, तोपर्यंत ही भटकंती त्याला खरा आनंद मिळूच देणार नाहीये. कारण जिकडे तिकडे तो फिरत राहणार आहे तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये वणवणच फिरायची गोष्ट आहे. कारण कुंजे कुंजे त्याचा अर्थ उपवन घेतला की मग वणवण शब्दाचा वेगळा अर्थ आपल्या समोर येतो की जंगल जंगल फिरावं लागतंय, हाती काही सापडत नाही. प्रत्येक वनात फिरला पण पारिजातक जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत खरा आनंद मिळत नाही. हा जो अर्थ आहे तो तिथे आपल्याला वापरायचा आहे. मग कुंजे कुंजे वने वने, एका बाजूला आपण वर्णन केलं भ्रमराच्या बाबतीमध्ये हीच प्रवृत्ती आध्यात्मिक अर्थाने घेता येते. किती वेगवेगळे अर्थ असतात लक्षात घ्या. सामान्य जीवनातला विषय सांगितला, जोपर्यंत मध प्राप्त होत नाही याचा अर्थ चांगली गोष्ट मिळत नाही तोपर्यंतच बाकीच्या फुलांवर फिरणं असतं. तोही अर्थ आहे त्याचा. जसं आपण पहिल्या कथेत सांगितला, जोपर्यंत चांगला खऱ्या अर्थाचा सुंदर अनुभव मिळत नाही तोपर्यंत सामान्य गोष्टींमध्येच माणूस आनंद शोधत राहतो. हा त्यातला एक अर्थ. जसा अश्वत्थामेच्या कथेतून आपल्या समोर मांडला, ती रचना आपल्याला सांगितली. दुसरी गोष्ट सांगितली, जीवनात उदात्त अशा प्रकारचं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्या उद्दिष्टाच्या प्राप्तीकरता अखंड भ्रमंती असली पाहिजे. जोपर्यंत ते प्राप्त होत नाही तोपर्यंत कुंजे कुंजे, जिथे जिथे प्राप्त होईल तिथून प्रयत्न, तरव तरव, प्रत्येक झाडावर जाऊन पाहिलं नाही मिळत आहे, ठीक आहे पुढे जात राहिला, पण सातत्याने प्रयत्न करत राहिला, व्रतस्थपणे प्रयत्न करत राहिला, हा भाव समजून घ्या. आणि मग पुढची रचना आपल्या समोर येते. याचा आध्यात्मिक पण अर्थ आहे. आध्यात्मिक अर्थ कोणता? जोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही तोपर्यंत अनुष्ठान. हा जो भाव आहे तो तिथे सांगायचा आहे. आणि एकदा तो मिळाला ना की मग बाकीच्या गोष्टींमधला रस नीरस अवस्थेला जातो. उरलेलं काही नकोसं वाटतं. एक भगवान प्राप्तीची अवस्था जेव्हा येते, एक ईश्वर प्राप्तीची ध्यास लळा जेव्हा लागतो, त्यावेळीची अवस्था जी भक्ताची आहे, ती भक्ताची अवस्था जणू काही त्या भुंग्याच्या निमित्ताने वर्णन केली आहे. सगळीकडे सुख शोधत फिरतोय, व्यवहारामध्ये सुख मिळवायचा प्रयत्न करतोय, नाना प्रकारे प्रयत्न झाले नाही प्राप्त झालं, म्हणून तर शब्द वापरला. श्री गुरूंच्या चरणाशी जाणाऱ्या शिष्याला शब्द वापरला, संसार अनल संतप्त. संसारामधल्या आगीनी होरपळलेला, नाना प्रकारे प्रयत्न करून पाहिले. आपण नाही करत आहे का? पद पैसा प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी प्राप्त करायचा वेगवेगळा प्रयत्न करतो. जरूर करायला पाहिजे, यातल्या कशालाही नाकारलेलं नाहीये. कारण लक्षात घ्या, त्याग हा शब्द सुद्धा त्याच वेळी सिद्ध आहे जेव्हा तुमच्या जवळ भोगाकरता काही असेल. ज्याच्याजवळ नाहीच काही, त्यांनी त्यागाच्या गोष्टी नसतात करायच्या. पण त्याग शब्दाचा अर्थ इथे अपेक्षित आहे त्याच्या पलीकडचं श्रेष्ठ काही मिळालं की आधीचं सोडून देणे, मग बाकीच्या सामान्य गोष्टीत माणूस रंगत नाही. हा जो प्रकार आहे तो समजून घ्या. एकदा बदाम खायला मिळाले ना की मग त्याला शेंगदाणे खावे वाटत नाही. तो जो भाव आहे तो समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून आध्यात्मिक याचा अर्थ व्यवहारामधले सुख मिळवायचा प्रयत्न केला, मिळत नाही असं नाही, मिळतात.
टिकत नाहीत. कितीही सुंदर गोष्ट मिळाली तरी त्या गोष्टीचं सौंदर्य टिकत नाही, त्या गोष्टीच्या सौंदर्याचा उपभोग घेण्याची आपली शक्ती टिकत नाही. व्यवहारातली ही अडचण समजून घ्यायची आहे. मग शाश्वत कल्याणाचा मार्ग कोणता? ईश्वर प्राप्ती. जसा भुंगा जोपर्यंत पारिजातकाचा वृक्ष सापडत नाही तोपर्यंत भ्रमण करत राहतो, बाकीच्या गोष्टींमधून आनंद मिळवायचा प्रयत्न करतो, पण एकदा पारिजातक मिळालं ना की बाकीचे सगळे आनंद मागे पडतात. तोच परमात्मा, तोच सर्वश्रेष्ठ आनंद, त्याच्या प्राप्तीसाठी प्रतीक स्वरूपात भुंग्याचं हे फिरणं आपल्या समोर सांगितलं. पारिजातक त्याचं स्वरूप म्हणून सांगितलं. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयत संस्कृतम.